नमस्कार, मी अर्जुन. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अर्जुन ब्लॉग्स. फायनली मी आता चाललो आहे पुण्याला. पुण्याची बुकिंग लागली आहे आणि पाचचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. मी इंदोरवरून आलो होतो परत. आता दुसऱ्या दिवशी मी पुण्याला चाललो आहे परत. मस्तपैकी कॅटरिंगचा माल आहे, आतमध्ये कॅटरिंगचा माल भरलेला आहे. पूर्ण गाडी लोडेड आहे, म्हणजे ओव्हरलोड नाही, फक्त लोड आहे. आणि इथून पुण्याला जाणार, पुण्याच्या आसपास आहे, पुण्याच्या आतमध्येच आहे. सरळ तर तिकडे खाली कराय, म्हणजे तिकडे पार्टी होस्तर थांबायचं आहे आणि मग रात्री परत रिटर्न आहे. तर आता वाजले 10:30 वाजून गेले. या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं सांगेल, किती डिझेल लागलं, काय लागलं, किती हे झालं जाणं येणं. त्याच्यामुळेच किती 160 किलोमीटर आहे वाटतं. ते मॅपवर चेक करावं लागेल. आणि आता मी अटल सेतूला आहे. तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, भारी आहे. आणि आता इथून जाण्यासाठी अटल सेतूवरून परत मग मुंबई पुणे एक्सप्रेसवे पनवेलवरून मग जॉईन होणार आपण त्या साईडनी. आणि आपण ब्लॉग कसा वाटतोय नक्की सांगा आणि पुढे ब्लॉग एन्जॉय करा. आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. तर आता पुढे बघूया कुठे कुठे थांबूया आणि काय करूया. नॉनस्टॉपच जाऊया. तिथे 2 वाजेपर्यंत गाडी पोचली पाहिजे. नंतर त्यांना सेटअप करायचं, सगळं डेकोरेशन हे ते. त्यामुळे जरा लवकर पोचलं पाहिजे. रात्रीची पार्टी खरं तर, त्यामुळे सगळं माल घेऊन चाललेलं आहे मी. आणि ऊन पण भरपूर आहे सध्या तरी. मुंबईमध्ये भरपूर गरम चालू आहे, असं पूर्ण घाम येतो बेकारवाला. आता AC लावले म्हणून काय वाटत नाही, तरी बाहेर गेलं ना तर सगळं गरम वाफा लागते. तर मुंबईमध्ये भरपूर गरम व्हायला लागलं, कारण बाहेर कुठेतरी पाऊस पडतो आहे मस्तपैकी. आणि पाऊस आता बाहेर पडतो आहे म्हणून इथे गरम व्हायला लागलं आहे. मस्त व्ह्यू आहे आजूबाजूचा. चाललो तर आहे सरळ. आता बघूया पुढे किती वेळ लागतो आहे आपण जायला. आता ब्रिज संपेला अटल सेतूचा. आणि हा ब्रिज झाला आहे ना, खूप भारी झाला आहे. तुम्ही रोज बघितलं असेल किती वेळा ब्रिज टाकून झाला आहे. इथं अटल सेतूचं बहुतेक काम चालू आहे. तर जे पण कोण येत असेल ना रात्रीचं तर सावकाश या. हे बघा, एवढं असं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता जरा हे झालं वाटतं, खड्डे आले वाटतं बहुतेक. हे बघा ना, सगळं हे रस्त्याचं काम चालू आहे. इथे मस्त नाश्ता भेटला होता आणि इथे मस्तपैकी नाश्ता भेटतो. पनवेलला जातो ना हा रोड सरळ आतमधला. तर इथे नाश्ता एक ट्राय करा. मस्त नाश्ता असतो, एक नंबर, मजा येते. ची चव ना काहीतरी वेगळीच वाटते, मस्त चव असते. वडापाव आणि पॅटीस खाल्लं मी आणि 40 रुपयेच झाले. आणि एक चाय प्यायलो आणि गाडी तिकडे पार्किंग केली आहे मी. फायनली निघालो आहे मी. नाश्ता विष्टा केला मस्तपैकी. आणि नक्की ट्राय करा तुम्ही गेलं तर तिकडे. तुम्ही बघितलंच असेल नाश्ता. तर आता आपण इकडून मुंबई पुणे एक्सप्रेसवर जॉईन होऊया आणि मग नंतर भेटूया. एक्झॅक्टली आता पुण्यामध्ये पोहोचलो आहे आणि डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवे खालीच होतं एकदम. काय ट्रॅफिक नव्हते, काय नव्हतं. सरळ वरती आलो. थोडं घाटामध्ये थोडं हे दिसलं, तुम्ही घाट बघितलं असेल. आणि आता इथून दाखवतं आहे 28 किलोमीटर, 1 तास 5 मिनटं दाखवतं आहे. आणि आता आपण इथून आता ब्रिजवरून पिंपळ चिंचवडून या साईडने जाणार आहे सरळ.
तर ब्लॉग बघा, एन्जॉय करा आणि कसं वाटतं मला नक्की सांगा. हे असे असतात. फायनली मी पोचत आलो आहे आपल्या लोकेशनवर, पुण्याच्या आतमध्ये थोडंसं पुढे, आणि 2-3 किलोमीटर बाकी आहे. 14 मिनिट दाखवत आहे. ट्रॅफिक तर आहेच तशीच आहे, म्हणजे ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये, म्हणजे पुण्यामध्ये असणारच ट्रॅफिक थोडीफार, पण एवढी नाही आहे. ट्रॅफिक आहे, त्यामुळे चाललो आहे सरळ. आता तिकडे जाऊन त्यांना समोरच्या पार्टीवाल्यांना फोन करूया. ते बसने येतात आहे भरपूर सगळेजण आहे. तर बघू ते किती वाजता येतात आहे ते, आणि मग नंतर तिकडे खाली करायची आहे त्यांची पार्टी होस तर आपल्याला गाडीमध्येच थांबायचं आहे, टाईमपास करायचा आहे. बरं आपलं रात्री निघायचं आहे मग परत. मग आपण आता भेटू तिकडे लोकेशनवर पोहोचल्यावर, बघूया तिकडे कुठे थांबायला जागा आहे, काय कसं आहे कुठे. तर मग आपण तिकडेच भेटूया. फायनली पोचलो आहे मी. खूप मोठं कंपाऊंड आहे, खूप मोठं. त्याच्या आतमध्ये विला लोकांसाठी आहे, आणि पूर्ण बंगले विला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा काय भारी वाटतं. इकडे खाली बिली करूया, ते पण येतात आहे, त्यांना पण अजून अर्धा तास लागेल. तर मग नंतर मग तुमच्याशी भेटून बोलू. नंतर निघताना आता डायरेक्ट बोलूया आपण. तर काय बोलू आता तुम्हाला, लाजच्या वेळी तुम्हाला कळलं असेल, मी दुपारी काहीतरी तुम्हाला दाखवलं होतं. मी तिकडे पोचलो होतो. पार्टी बिर्टी चालू झाली, नंतर खाली गेलं, चालू झाली पार्टी, नंतर संपली. मग 12 वाजता काहीतरी संपली. 12 नाही, 12च्या असंच. आता वाजले 2:45 आणि फायनली भरून निघालो आहे मी. भरली गाडी पूर्ण जशी आहे तशी, आणि मी निघालो आहे. आता एक्झॅक्टली पुण्यामध्येच आहे. इथून 162 किलोमीटर आहे. 3 तास 11 मिनटं दाखवत आहे आता इथून. कारण आता पुण्याला आता रात्रीचंच निघालं तर ते चांगलं आहे, कारण ट्रॅफिक नाही काय नाही, सरळ पटापट निघून जायचं. आणि आता फक्त हे ट्रक बिक हे सगळे आता हे जाम लावणार, बाकी तर काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि फटाफट आपल्याला आपल्या तिकडे चाललं आहे बस. ती बस पण आहे आपल्याकडे, ती बस चालली आहे पुढे पटापट. तर आता बघूया किती वेळ लागतोय घरी जायला आणि खाली करायला. 3 वाजता वाजलेच आहे. मला नाही वाटत आपण लवकर जाऊ शकतो. एक्झॅक्टली किती वाजता जाऊ ते पण नाही माहिती, आणि खाली कधी करणार. बहुतेक घरी जाता तर सकाळ होणारच, मला असं वाटतंय. तर पुढे आता तुम्हाला डायरेक्ट पुण्याच्या बाहेर पडतो आणि मग तुमच्याला भेटतो. फायनली पोचलो आहे मी हायवेला, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर. इथून 120 किलोमीटर असेल, 120 नाही 340 काहीतरी किलोमीटर असेल. आणि आता इथून 2-3 तासात पोचेलच मी. 3 तास दाखवत होता. आता बघूया किती वेळ लागतोय. आता वाजले 4 वाजत आले, म्हणजे 3:30 वाजून गेले. तर बघूया आता किती वेळात पोचतोय. बहुतेक सकाळच होईल घरी जाता आता. खाली करायची परत हे, तरी तिकडे झोपलो होतो म्हणून काय एवढं वाटत नाही. बाकी आता हे ट्रक बिक सगळं चालवत होते. मी ना आता हिल घ्यायला थांबलेलो, जरा कोक पितोय, थोडा बरं वाटेल, थोडं हे झालंय. आणि इथे पेट्रोल पंपावर थांबलोय, लोणावळ्याच्या वरतीच आहे. आणि मजबूत थंडी आहे बाहेर, म्हणजे विचार करा की 23 डिग्री आहे, 23-22 डिग्री आहे. आणि पुढे पूर्ण धुक्क आहे,
तुम्हाला बघायचं असेल तर बघू शका. आता मी खंडाळा घाटात आहे आणि सरळ चालू इथून 100 किलोमीटर आहे मग आपलं मुंबई. आणि आता खंडाळा घाटात तर धुकं नाही आहे काहीच. मला वाटलं धुकं असेल पण थंडी मजबूत आहे बाहेर. 20 डिग्री असेल काहीतरी. मजबूत थंडी आहे बाहेर. आता जसं खाली उतरू तसं कमी होत राहणार. बिचाऱ्या ट्रकवाल्यांना किती सहन करावं लागत असेल ना, किती पेशन्स ठेवावं लागत असेल त्यांना. त्यांचा पेशन्स किती मोठा असेल म्हणजे विचार करा. पहिल्याच गेअरवर दुसऱ्या गेअरवर त्यांना उतरवायचं आहे कारण ब्रेक असं त्यांनी फास्ट उतरवलं तर ब्रेक फेल पण होऊ शकतो. त्यामुळे ते हळूहळू उतरतात आणि चढताना पण ते हळूहळू चढतात. किती भरपूर पेशन्स असतं त्यांच्यामध्ये. नाही तर गाडी कधी पण ब्रेक फेल होऊ शकतो किंवा पलटी पण होऊ शकते. आणि आता त्या साईडला ट्रॅफिक असेल कारण हा चढा भरपूर डेंजर आहे. हा आहे ना तो भरपूर डेंजर आहे म्हणजे पूर्ण असं चढांवर आहे. तर गाडी चढतच नाही लवकर त्यामुळे भरपूर ट्रॅफिक होते पाठीमागे. हे बघा ही ट्रॅफिक बघा आता केवढी आहे. आता ही ट्रॅफिक पूर्ण खालीपर्यंत गेली असेल कारण हे ट्रकमुळे ट्रक बघा किती आहे. बापरे सगळे ट्रकच ट्रक आहे. सगळे ट्रक आहे. कार ते एक दिसले आतापर्यंत. खंडाळा घाट मी उतरणारच होतो पण इथं एंडिंगला भरपूर ट्रॅफिक लागली आहे मजबूतमध्ये. बघा ना फुल ट्रॅफिक आहे आणि अजून पाठीमागे पण भरपूर ट्रॅफिक आहे लांब. तर बघूया आता याच्यातून कधी बाहेर निघतोय. फटाफट हळूहळू जायचं, एवढं काय घाई नाही. आजूबाजूला बघूनच. ते बघा ती पूर्ण ट्रॅफिक दिसते तुम्हाला. फायनली पोहोचलोय मुंबईमध्ये. जिकडे खाली करायचे तिथे आता आतमध्ये जाईल मी. आणि आता वाजले 6. किती 2 वाजता काहीतरी निघालो होतो. 2-3 वाजता. तर मजबूत आज फुल नाईट झाली आहे बेकारवाली. तरी मध्ये 1-2 तास झोपलो. मध्ये नाही म्हणजे तिकडेच झोपलेलो 1-2 तास म्हणून काय वाटलं नाही. पण नंतर खूप आता सध्या तरी थोडं झोप यायला लागली होती पण काय नाही पटापट आलो. आता या गल्लीमध्ये घुसतो आतमध्ये. तर खाली करूया आणि मग नंतर घरी जाऊन झोपूया डायरेक्ट. त्यांची गाडी पण आताच बाहेर येते. ही बस होती ही पण आताच बाहेर येते आणि ही बस आता यांना खाली करून आली आहे. तर आपण आता इथून खाली करूया आणि मग नंतर घरी जाऊया. तर हा पण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर बघूया पुढची ट्रिप कुठे असेल काय असेल. तर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.